जय गुरु. जय गुरु. चालेल, चला आपण लगेचच सुरुवात करू, कारण की लॅपटॉप सुरू व्हायला वेळ लागला. काल काहीतरी विंडोज अपडेट झाले होते वाटतं. चालेल, मी शेअर करतो. आज आपण आता 9वा पाठ सुरू करतोय. काल मी 8व्या पाठातली शेवटच्या भागातली 3 जी वाक्य होती ती गृहपाठ म्हणून दिली होती तुम्हाला. हो, केली. तर ती केली आणि त्याच्यात काही शंका आल्या आहेत का? नाही. इतरांना एकदा परत विचारतो. विशाखाताई सोडून कोणी आहेत का की ज्यांना त्याच्यामध्ये अडचणी आल्या, शंका आल्या? नाही नाही, नाही आल्या गोष्टी. केली केली ती. हो. हा, मग ठीक आहे, हरकत नाही. चालेल, मग आपण सुरुवात करूयात. हा, कोण बोलत होतं? मी सर, परमनेंट मला शब्दाचा वेळ आलो. बर, आपण एक काम करू, आपण साहेब. सगळ्यात शेवट घ्यायचं का वर्गाच्या, की आता 9वा सुरू करू हो, चालेल. आणि शेवटची एक तीन मिनिटं उरली की आपण त्याच्याकडे वळूयात. चालेल. चालेल छायाताई? एक दोन हो, शब्दाची सर. अडचण आहे. हा, ठीक आहे, चालेल चालेल. एक मिनिट. चालेल, 9वा पाठ. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला काही शब्द शिकतोय. ठीक आहे. हॅलो का? चालेल. हा, चालेल, घ्या आता. प्रत्येकाने 2-2 घ्या. काल माझ्या मते विशाखाताई तुमचं चाललं होतं ना वाटतं? हो, माझं चालू होतं. हा, मग तुम्हीच पहिले 2 घ्या. प्रत्येकाने 2-2 घ्या. विशाखाताई पहिल्या. आणि प्रत्येकाने आपापला नंबर लक्षात ठेवा बरं का. दरवेळेला मला सांगावं लागतंय तुम्हाला की तुमच्या नंतर कोण. आपल्या अलीकडे कोण आहे, आपल्या पलीकडे कोण आहे, ते नसेल तर आपण घ्यायला सुरुवात करायची. घ्या विशाखाताई. बुभुक्षा, भूक. पिपासा, प्यास किंवा तहान. बुभुक्ष असा शब्द आपण वापरलेला आहे बघा बऱ्याच वेळेला मराठीत. आणि रक्त पिपासू म्हणजे काय? रक्तासाठी तहानलेला. तहानलेला, बरोबर. तिथनं हा पिपासा. हम्म. किंवा आपल्याला कुठलं तरी एक मला आठवतंय आमच्या शाळेमध्ये सुविचार लिहायचे ते की ज्ञान पिपासा प्रत्येकाने अंगी बांधली पाहिजे. म्हणजे काय? ज्ञान मिळवण्याची तहान. चालेल. पुढचं कुठलं आहे? कोण आहेत आता? विशाखाताई नंतर सुकेशाताई. त्या नसतील तर मोहिनीताई. मोहिनीताई नसतील तर छायाताई. हो सर. शिकता रेत, ग्रीवा गर्दन. बरोबर आहे. हा, तुम्हाला माहिती आहे ना, सुग्रीव हा जो एक वानर होता तो त्याचा जो गळा किंवा मान होती ती इतकी सशक्त होती म्हणून त्याला सुग्रीवा म्हणायचे. सुग्रीव. म्हणून त्याचं नाव सुग्रीव होतं. मानेवर नव्हते, माहिती नव्हतं मला. हो हो, मानेवरून होतं. चालेल, पुढे जायचं. तुला. हा, तुला तराजू. हा, सुवर्ण तुला आपल्याला माहितीये. हो. किंवा धान्य तुला होते, सुवर्ण तुला करतात. मोजण्यासाठी. बरोबर आहे. मोजण्यासाठी. रसना, जीभ. जीभ, बरोबर आहे. पूर्वीचं आठवतंय का एक जाहिरात याची? रसकी रचना रसना. हो, रसण्याची जाहिरात. हो रसना नावाचं हो पेय हो, ते यायचं बघा. पेय पेय सिंथेटिक हा, पिवळ्या ऑरेंज रंगाचं. अगदी बरोबर, ऑरेंज. चालेल, पुढचं घ्यायचं. लताताई. झालं. मी 2 अच्छा, केले तुम्ही सर. पण झालात का? मग हो. अजून मला अपर्णाताईंचं कल्पना नाही, कारण की त्यांनी कळवलं होतं बरं नाहीये त्यांच्या घरात कोणाला तरी.
म्हणून ते येणार नाहीयेत, पण अजूनपर्यंत येणार नाहीत ह्याची कल्पना होती. मला वाटलं एक 2-4 दिवस होतील, हरकत नाही. निशिगंधाताई, वाचते. हा. 8वा शब्द आहे तुमचा. प्रथ्या, गल्ली म्हणजे गली हिंदीत, आणि हम्म, प्रमदा म्हणजे स्त्री. बरोबर आहे, प्रमदा. आणि आपण परवा एक ज- शब्द बघितला होता, प्रमाद म्हणून, आठवत आहे का? हो, प्रमाद हा, मॅडम. म्हणजे टाळाटाळ करणे, हो, चूक करणे. चूक करणे. माझ्या हातून प्रमाद प्रमाद, घडला. बघा, प्रमाद आणि हं, प्रमदा, एक फक्त प्रमदा. काना इकडून प्रमाद तिकडे गेला. मूळचा मा झालाय. हा, एक काना इकडून तिकडे सरकला तर केवढा फरक पडला. अरे बापरे. आता सीमाताई. हा जरा म्हणजे बुढापा, म्हातारपण. हा, आणि पुढचं हिंसा म्हणजे रात, हा, रात्र म्हणजे मराठीत. रात्र. आणि हा, जरा म्हणजे म्हातारपण म्हातारपण. किंवा वृद्धत्व. हम्म. चालेल. आता हा जो शब्द आहे ना, जराजर होणे, हा याच्यावरूनच आलेला आहे, जरा वरून. म्हणजे आपण हो. म्हणतो बघा की त्याची कातडी अगदी आता जराजर झाली आहे. जर्जर. जर्जर, जराजर, जे ना, हे हे त्याच्यावरून मराठी भाषेमध्ये आलेले सगळे शब्द आहेत. हं. हा, पटू. कोण घेणार आहेत आता पुढे? सीमाताई चतुर. नंतर विद्याताई तेंडुलकर. ताई, तुम्ही निशा आहात का? रात्र. हो हो, निशा रात्र. हम्म, पटुः चतुर. बरोबर आहे. आता पटू जो हा जो शब्द आहे ना, तो वाक्पटू म्हणलं तर वाणीमध्ये हा. जो चतुर आहे असा. अजून किती काढली पण नाही. हम्म. बुभुक्षा. बुभुक्षा पण म्हणजे क्रिकेटपटू आपण पण म्हणतो. बुद्धिवाचा अभ्यास. तर हो त्यावेळेला हो. क्रिकेटमध्ये चतुरपणा नसतो. क्रिकेटमध्ये तो काय म्हणतो आपण त्याला, क्रिकेट खेळणारा आहे म्हणतो नाही आपण नाही, त्याला ना. तसं नाही, तर नाही, खेळणारा तर आहेच, पण पटू म्हणजे त्याच्यामधला निष्णात, तरबेज. पटाई हा. तरबेज, पटाई पटाईत वगैरे अशा अर्थी. बघा, पटाईत, छायाताई म्हणल्या हा शब्द पटूपासून आलेला हम्म. आहे पुढे मराठीत. हम्म. तराजू. हा, त्यामुळे पटू हा शब्द जरा नीट बघून वापरावा लागतो, की भाषेच्या बाबतीत, कलेच्या बाबतीत असेल तर मग आपल्याला अ, निष्णात हम्म. म्हणायला लागतं, पण भाषेच्या बाबतीत चतुर आपल्याला वापरायला लागतं. हा. हा, तर चार साठी पण चतुर बुद्धिबळपटू वापरला आहे. आहे. काय म्हणताय? चार साठी पण चतुर शब्द वापरलेला आहे ना. 4 साठी चतुर, काय ते करत आहे तो? चत्वार आहे, तो चत्वार आहे. नाही. काऊन हा मजा करून राहिला? येला का? कोणीतरी म्यूट वर चालेल. जायला पाहिजे, घरातलं संभाषण ऐकू येत आहे. पैसे अजूनही येत आहे ऐकू. चालेल. हा, कोण विचारत होता? छायाताई काहीतरी विचारत होता. हा. चतुर म्हणजे एक चतुरनार ते गाणं आहे त्याच्यातला, तशातला पण अर्थ येतो का असं हो मला म्हणायचं. हो हो, येतो येतो येतो. फक्त मग आता कसं होईल ना, पटुहूच स्त्रीलिंगी मला हा, माहिती नाहीये, पण आपल्याला मग ते हा, वापरायला लागेल जर का नारी बद्दल बोलणार असाल तुम्ही. हा. हं. पुढे कोण घेत आहे आता? विद्याताई नंतर कोण होतं? कपिल जे आले असतील तर ते, आणि नसतील तर मग विशाखाताई. तनुः म्हणजे शरीर. हम्म, बटुः ब्रह्मचारी. हे बघा, दोन्ही पण वापरतो मराठीत. खूप वापरतो आपण. तुंदिल तनू म्हणजे हम्म. जरा थोडासा जाड सेलेसा, बरोबर, सुटलेलं बरोबर. शरीर. आणि हम्म. बटू तर आपल्याला माहितीये, मुंजी मधला मुंजी. बटू. हम्म. पुढे मोहिनीताई, तुम्ही आलात, मी बघितलं. हो सर.
हा घ्या ना पटुनंतर 14वा. विदु चंद्रमा, विदु चंद्रमा. ताई तुमचा आवाज खूप खोलगट येतोय. तुम्ही असं म्हणजे फोन पासून खूप दूर बोलताय का? ऍक्च्युली मी फोनवर आहे, कार मध्ये आहे, म्हणून मला असं वाटतं ते आवाज हा कमी मला येतोय. वाटलं जरा की तुम्ही फोनवर आहात आणि फोन मध्ये जरा दूर आहात म्हणजे. नाही, फोनच्या जवळ आहे, पण मला असं वाटतं ते मी कार मध्ये आहे म्हणून कदाचित ते बर ठीक आहे. विदुः चंद्रमा आणि सुनुः लडका. बरोबर आहे. हा जरा वेगळा शब्द आहे सुनुः, आणि याचा सुनेशी काही संबंध नाही बर का. विदू पण वेगळा आहे. विदू हो, पण मी ऐकला नाही. विदू हा पण आहे. तो जो विधू विधू विनोद चोप्रा म्हणून एक 1942 लव्ह स्टोरी काढली होती बघा. हो, त्याची एक मुलाखत मी बघितली होती. त्यावेळेला त्यांनी त्याच्या नावाचा अर्थ सांगितला होता. त्याला विचारलं होतं विधू विनोद असं काय, तर तो म्हणला विधू म्हणजे चंद्रमा. हे मला त्यावेळेला कळलं. म्हणजे त्यावेळेला मला संस्कृतचा गंध पण नव्हता, पण 1942 लव्ह स्टोरी सिनेमा आठवतो. चालेल, पुढे घेऊ आपण 16वा. कोण येत आता? छायाताई आहेत? येते सर. पानसु पानसु ताई तुमचा आवाज खूप कमी येतोय. पानसु धूल. हा म्हणजे धूळ, धूळ मराठी मधली धूळ धूळ, असते ना, हो धूळ. धूळ. हा, आणि तरुहू म्हणजे वृक्ष. अगदी तरू बरोबर. वापर आपण तर तरू खूप वापरतो. म्हणजे येऊन जाऊन वापरतो. पानसुहू हाच आपल्याला एक नवीन शब्द आहे, आणि तो धूळ आहे बर का. हो, तो हा, धूळ. मराठीमध्ये ती धूळ असते. हो, हा, हे असं काही काही आपल्याला आपली विकेट नक्की जाते. हो. धूळ तर म्हणल्यावर मग आता आपल्या डोक्यामध्ये ती धूळ होते, आणि मग आपण त्याला पासू म्हणजे हा उकारांत स्त्रीलिंगी असेल असं समजतो. हो. त्या चकवा चंद्र होणारच आणि आहेत, होऊ देत. हम्म. हा, काय म्हणत होता ताई? चंद्र आणि चंद्रमा यात काय फरक आहे? नाही, सेम. आधा आहे चंद्रावरती चंद्रमा, रात पण आधी गाणं होतं ना आपलं. हो. मग नाही, त्याच्यामध्ये आता त्यांनी चंद्रालाच उद्देशून आहे. वरती चंद्रमा त्यांनी हिंदीत आहे. हिंदीमध्ये हिंदू चंद्रमा म्हणतात. हिंदू मग आता आपण हा चांद विदू म्हणतात. शब्द आहे. ते उर्दू होईल. हे 14वं जे आहे विदू चंद्रमा, आणि आता 18वं इंदू चंद्र. हो, इंदू चंद्र बरोबर आहे. म्हणजे हे बघा, हिंदीमध्ये काय झालेलं आहे, हिंदीमध्ये चंद्रमा या उद्देशाने आधा हे चंद्रमा जरी म्हणलं हो. तरी मा हा म्हणजे आकारांती आहे म्हणून ते स्त्रीलिंगी असं नाहीये बरं का. हा. हिंदी मध्ये देखील चंद्रमा म्हणलं तरी तोच चंद्र होतो. पुल्लिंगीच चंद्र अच्छा. आहे हिंदीत. मग हे सगळे जे आहेत ते सगळे पुल्लिंग आहे. बुभुक्षा स्त्रीलिंगी असेल ना शब्द, काही सगळे पुल्लिंगी आहेत. कुठलं म्हणताय? हे जे आता आपण शब्द हा, त्याची वाचले पहिलं ते बरोबर आहे. सगळे पिपासा, बुभुक्षा, रत्ना ते सिकता, स्त्रीलिंग. ग्रीवा. रत्ना डावीकडचा जो अख्खा कॉलम आहे ना, स्तंभ, तो तो सगळा स्त्रीलिंग. आकारांती स्त्रीलिंगी आहे बघा. आणि उजवीकडचा जो कॉलम आहे तो सगळा बहुतेक उकारांत करून शेवटचा विसर्ग असलेला. अशी शब्द सोडला तर हम्म. उकारांत म्हणजे रस्व उकारांत पुल्लिंगी शब्द आहेत. तो चतुर. आता तनू म्हणजे मराठीत ते होतं, पण याच्यामध्ये ते शरीर. ते जरा शब्द कसा आहे? जरा कुठला म्हणताय, जरा दाखवत म्हणताय? 9 खाली जरा म्हणजे जरा 9 म्हणजे नंबरचा. म्हातारपण म्हणजे संस्कृत मध्ये आकारांत स्त्रीलिंगी. हो का? हम्म. बरं, ते असं वाटलं की तो पुलिंगी असेल. पुल्लिंगी नाही असणार. नाही, हा. मी सांगतो ना, हा खूप आपला चुका होतात ताई. हो हा. पण साधारणतः मी तुम्हाला कसं सांगितलं होतं की आकारांती शब्द हे बहुतांशी करून स्त्रीलिंगी असतात हो. संस्कृतमध्ये. हम्म. त्यामुळे आपण संस्कृतमध्ये चुकीचं जाऊ शकत नाही. मग ठीक आहे. सर, जर आता बुढापाला जरा म्हटलेले, जर स्त्रीविषयी बोललं तर बुढी औरत असं म्हटले जातं. आपण मग तिला वृद्धा म्हणतो ना आपण. बुढी म्हणजे बुढी म्हणजे म्हातारी. हा, तर मग वृद्धा म्हणजेच वृद्ध स्त्री ना. नाही, इथे जसं जरापाला बुढापा घेतलेला आहे, हा, मग
बुडीला काय घेणार? कशाला म्हणलात तुम्ही? बुडी बुडी शब्द. बुडी म्हणजे बुड्ढी. म्हातारी बुवा, बुड्ढी म्हणजे जरी. हा, म्हातारीला वृद्ध हा शब्द आहे ना ताई, तिथं जरा कशाला आणायचं? वृद्धाच घ्यायचा. जराची काही संबंध नाही त्याचा. नाही, बुढापा म्हणजे हे जरा अवस्था म्हणजे वृद्धत्व या अर्थाने येते. अवस्था म्हातारपण सांगितली का? अवस्था बुढापा म्हणजे सांगितली आहे. अवस्था हा, सांगितली. अवस्था आहे, व्यक्तिविषयी नाहीये. हा, जरा चालेल ही अवस्था, बरोबर, अगदी स्थिती सांगितलेली आहे माणसाची. किती सांगितली त्यांची, व्यक्तिविषयी नाहीये. नाहीये, बरोबर आहे. हो. कुठे आपलं चाललं होतं छायाताई, तुम्हीच करत होतात ना वाटतं? 18 त्याच झालं होतं का? माझं हा, झालंय. इंदू लताताई. झालं होतं. आता 19 घ्या. पुढचं कोण घेत आहे? अशी ही तलवार. हा अशी ही म्हणजे तलवार हा, आणि अली ही भवरा. भवरा म्हणजे भोवरा आपला. भवरा, हा, आपण भोवरा. खेळत होतो. भोवरा. भवरा. हिंदीमध्ये लाकूड भवरा. खेळण्यात. हम्म. मराठीत भोवरा म्हणतात, हिंदीत भवरा. ते कुठलं हिंदी मधलं गाणं आहे हो? गुनगुना रहे भवरा. भवरा. हे भौर खिल रही भवरा है बडा गली गली. नादान कली है. कली. भौरा बडा नादान आहे बघा. म्हणजे ते आता पण आहे, याच्या पुढे हे आपण पण आहे. अली म्हणायचं बरं का. हम्म. पण अली म्हणलं तर मग मुसलमान लोकांना राग येईल. अली येऊ नादान देतात, आहे वगैरे काय असं काहीतरी बिघडलं? होईल. आला तर आला राग. नाही हो, एवढं आपण विनोद करत असतो. आपण कोणाच्या उपासना पद्धतीला दोष देत नाही कधी. नाही. उपासना पद्धतीला आपण नाही देत आहे, हम्म. पण पण ठीक आहे, म्हणजे विनोद म्हणून ते घ्यायला हरकत नाही खरं. हरकत नाही काही. चालेल. पुढचं काय मला बघायला पाहिजे. हा, कोणाचं आहे आता? माझं झालं सर. बर, लता. म्हणजे मग आता एकदम निशिगंधा ताईच आहेत, कारण की नाही, आपण आता माधवी नाही आहेत का? आल्यात का माधवी ताई? नाही कारण की दिसत. मगाशी बोलल्या नाही नाहीत त्या. नाही दिसल्या, नाही दिसत आहेत. हा, मग आता तुमचं आहे. मी काय करायचंय, फोकस. अनुवाद कीजिए. हम्म. हाँ, भूपस्य सेवकाः पटवः सन्ति. हम्म. पटवः म्हणजे काय? पट्टू म्हणजे चतुर, आपण बघितलं होतं, आठवत आहे? हो, हा. हा भूपस्य सेवक म्हणजे राजाचे सेवक अनेक वचनी चतुर आहेत. आता हा उकारांत पुल्लिंगी शब्द होता, त्यामुळे त्याचं अनेक वचन चतुर. पटवह झालं. हा, पटूचं पटवः. हा, पटवह. सेवकाचं ते सेवकाः. विशेषण आहे असल्यामुळे ते सेवकाः अनेक वचन असल्यामुळे पटवाह पण अनेक वचन झालं ना. बरोबर आहे. हे काय झालं? नाही, मी सॉरी. बघा, राजाचे सेवक कुशल किंवा चतुर आहेत. हा, चतुर आहेत. पुढे कोण घेत आहे आता? निशिगंधाताई सीमाताई. नंतर सीमाताई. हो. किम त्वाम बुभुक्षा बाधते. हम्म. काय तुला भूक बाचते. आता इथे बाधते म्हणजे कधी भूक बाधते नाही, तर भूक लागते. आपण मराठीवाले लोक बाधणे म्हणजे आपल्याला नेहमी काय, तुला ऊन बाधलं का काय, काहीतरी किंवा बिघडलं का? त्रास होणं हा, या आपल्याला अर्थाने. बिघडलं या अर्थाने असतं, तुला काही बाधा झाली का. पण हम्म. संस्कृत मध्ये बाधते म्हणजे त्याचा परिणाम होतोय या हा. अर्थी आहे. हो. हा, म्हणजे काय, तुला त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वा, नाही, युष्मासु नाही, त्वाम त्वा युवाम वाम ही द्वितीय आहे बरं का. त्वाम त्वा युवाम वाम युष्मभ्यम व द्वितीया. बरोबर आहे. हो, त्वाम हे लक्षात ठेवा बरं का. त्वाम हो. थोडासा वेगळा आहे. काय तुला भूक लागली आहे. बाधते म्हणजे बाधते नाहीये, लागली आहे. तुला भूक लागते असं पण झालं असतं का? भूक लागते बाधते. असंही चालेल. हो, तरीही चालेल ना. पुढचं घ्या. कोणाचं होतं आता? सीमाताई नंतर विद्याताई.
चला पुढे जाऊ आपण. तन- विशाखाताई. तनुम भूषयती सहा. का ऐकू येत नाही का मी बोलते? हा नाही ताई, ऐकू आलं नाही. तनुम आम्हाला वाटलं की तुम्ही भूषयती सहा. म्यूट वर आहात म्हणून तुम्ही किंवा दुसरीकडे तुमचं घरामध्ये लक्ष गेलं असेल म्हणून बोलत नसाल असं नाही वाटलं. नाही मी इथेच बसले. नाही. बर बर ठीक आहे, घ्या ना मग. भूषयती सहा वस्त्रा. ताई आवाज तुमचा हा, ब्रेक होतोय, काहीच शरीरा. ऐकू आलं नाही. हॅलो, येतंय ऐकू? हा आता स्पष्ट येतंय. हा. तनुम भूषयती सहा वस्त्रालंकारैः. हा शरीराला वस्त्रालंकार नाही, पहिल्यांदा आधी आपण जाऊ देत. सहा सहित वाक्यातला कर्ता आधी पहिले शोधू आपण. सहा. हा म्हणजे तो. आणि क्रियापद काय आहे? भूषयती आहे क्रियापद आहे. हा, भूषणावह अशाच अर्थी येणार ते. त्यानंतर आपण बघूयात. भूषयती हा. म्हणजे भूषवतो हो, असं काहीतरी असेल. तो भूषवतो. भूषवतो. हा. हा चला, म्हणजे हे तर आपल्याला हिशोब लागला. मग आता काय हो. भूषवतो? वस्त्रालंकार. वस्त्रालंकार. आपण वस्त्रालंकाराला भूषवतो. कोणा? हा, नाही, तनूला भूषवतो म्हणजे तनूला शरीराला. भूषवतो. म्हणजे तनू हे काय झालं? कर्म झालं. हा, आणि आता कर्म झालं. कशाच्या साह्याने तो भूषवतो? वस्त्रालंकारांच्या सहाय्याने. साह्याने म्हणजे काय आलं? साधन आलं. हा. साधन म्हणजे काय आली? साधनाला तृतीय आली. सप्तमी. तृतीया, नाही, सॉरी, तृतीया आली. हो. तृतीया बरोबर आहे. हो हो हो. हा म्हणजे वस्त्रालंकारांनी कारांनी तो तो शरीराला शरीराला भूषवितो. भूषवितो. भूषवितो दोन्ही झाले. हो ठीक आहे. हे जरा थोडस टायपो झालाय. हो हो. शरीर री दुसरा पाहिजे शरीर होता. वस्त्रालंकारांनी. हा, री री दुसरा पाहिजे. बरं, आणि आता हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी पण लक्षात घ्यायला लागणार आहेत बरं का. म्हणजे मराठीतल्या अनुवाद करताना जर का तुम्ही व्याकरणातल्या मराठी व्याकरणाच्या चुका केल्यात तर त्याचेही आता हळूहळू मार्क कट व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे दीर्घ उ, ह्रस्व उ, मराठीत मी बोलतोय, संस्कृत तर सोडूनच द्या. एक वेळ त्या बाबतीमध्ये आपण माफ करू, पण मराठीमध्ये मात्र आता याच्या पुढे ह्या परीक्षेपासून म्हणजे नाही होणार, एवढं लक्षात ठेव. हा, अरे बापरे, उत्तराधी झालं. बरं, पुढे कोण घेत आता? विद्याताई झाल्यानंतर मी आहे ना. विशाखाताई. एकदम आहेत, बरोबर आहे. ग्रीष्मकाले पिपासा सर्वान पीडयती. म्हणजे ग्रीष्मकाळात किंवा उन्हाळ्यात बरोबर आहे. तहान पिपासा म्हणजे सर्वान म्हणजे सगळ्यांना, पीडयती म्हणजे त्रास देते किंवा पिडते. बरोबर आहे. पिडते, बरोबर आहे. पिपासा हा करताय. पिपासा कारण की पिडण्याचं काम पिपासा करताय. आणि कोण त्रास देता? पिपासा. कोणाला? सर्वांना. कोणाला म्हणजे ते कर्म आहे. सर्वांना. आणि कधी? ग्रीष्मकाळे. बरोबर, म्हणून ते सप्तमीत गेलं. पुढे कोण येत आता? मोहिनीताई आहेत. मोहिनी ते आलेत. हो, मगाशी त्या कार मध्ये बोलत होत्या ना. हा बरोबर. बटवः हा, गुरुकुले शास्त्राणि पठन्ति. बटवः. आपण बटू शब्दाशी बघितला होता. बटवा. हा, ब्रह्मचारी. हा, ते बटुक म्हणजे अनेक. अनेक. मग काय होईल बघा. गुरुकुल
हा गुरुकुले पण अनेक आहे. गुरुकुले नाही, अनेक आहे बटवह का ताई? एक मिनिट, अनेक कोणी आहे, प्रॉम्प्ट करायचं नाही गुरुकुले. त्यांनाच करू दे. हा, बटवह बहुवचनी आहे, कळलं आम्हाला. बहुवचनी आहे. हा, मग गुरुकुले द्वितीया काय आहे? बहुवचन. गुरुकुले शास्त्राणी पठन्ति, म्हणजे गुरुकुलात हा, म्हणजे काय शास्त्र झालं? कुलात सप्तमी. अगदी बरोबर ताई. शास्त्राणी पठन्ति म्हणजे शास्त्रांचा. नाही, चा का? शास्त्राणी फलानी सारखं. हा, म्हणजे ते काय आहे? ते द्वितीया बहुवचन आहे. द्वितीया बहुवचन फलानी सारखं. हो, हा, मग काय होईल? द्वितीयेचे प्रत्यय काय आहेत? स लाते, सला ते नाते. सलानाते. हा, म्हणजे काय होईल? शास्त्रांना ना शिकतात किंवा वाचतात. शिकतात किंवा वाचतात, पडतात. हो, आता आपण हे बघा, किंवा शास्त्रे वाचतात, हे देखील बरोबर होतं. बरोबर आहे. पण मी तुम्हाला बरोबर. शास्त्रांना असं का अनुवाद करायला सांगतोय? म्हणजे आम्हाला कळतं की तुम्हाला ही द्वितीया अनेक वचन आहे आणि तुम्ही हो, प्रत्यय सला ते सलानाते अपेक्षित आहेत तुमच्याकडनं, अपेक्षित आहे. हो, बरोबर. म्हणून तुम्ही ते शास्त्रांना वाचतात. शास्त्रांना वाचतात. हो, हा, हे बघा, तुम्ही बोली भाषेत जर का केलं तर तुम्ही हेच करणार आहात, अनुवाद. पण आता आपण अभ्यास करताना आपल्याला अपेक्षा आहे ब्रह्मचारी गुरुकुलात शास्त्रांना वाचतात. शास्त्रांना वाचतात. मी आहे ना आता. हो, समुद्रस्य सिकताः शुभ्रतराः दृश्यन्ते. समुद्राची वाळू अतिशय शुभ्र दृश्यन्ते. सिकताः म्हणजे अनेक वचन झालं ना. हो हो पण ते मराठीत वाळूला आपण वाळूच म्हणतो. हो, रेती. पण अनेक वेळेला बघा आता, रेत, बरोबर आहे. हा, तर संस्कृत मध्ये हिंदीमध्ये रेत म्हणजे रेतीचा एक कण असंही होतं आणि रेत म्हणजे अनेकांचा समूह असं होतं, हा म्हणजे बरोबर. हो, तसंच इथे पण आहे, सिकता आणि म्हणजे सिकता हा म्हणजे एक एक कण नाही, सगळी वाळू असं. वाळू, बरोबर आहे, एक्झॅक्टली. आणि मग शुभ्रतरा, हा म्हणजे तरतम झाली परत. बरोबर आहे, म्हणजे हा नुसती पांढरी नाही तर जरा हा जास्त पांढरी जास्त शुभ्र दिसते. पण आता आपण दिसते. दिसतेच म्हणायला पाहिजे ना. दिसते ना, हा दृष्पश्य, नाही का? नाही नाही म्हणजे धातू बहुवचन नाही त्यात घेता येत. नाही, दृश्यंते ना, ते येते अंते हा, म्हणजे ताई. बहुवचन झालं ना. हो, म्हणून तर ना, मग पण आपण वाळू मराठीत शुभ्र कसं म्हणतो तर की समुद्राची वाळू पांढरी स्वच्छ दिसते. मराठीत समुद्राची वाळू म्हणायचंय हा आपल्याला. मराठीतच. हा, हो, हा. तिथे आपल्याला नाही करायचं. इथे अ, दिसतेच म्हटलं पाहिजे. हा तिथे दिसते म्हणायचं, मराठीत तरी म्हणावं लागेल. बरोबर. हम्म. हा. पुढे छायाताई लताताई राहिल्या आहेत ना? शाळेतही लता ते राहिल्या का आपल्यात? अजून वेळ हो. वेळ आहे ना अजून थोडा. नाही. नाही, आता मोहिनीताईंनी घेतल्यावर त्याच आहेत दोघी. मोहिनीताईंनी घेतल्यानंतर छायाताई लताताई पाहिजे आणि मग निशिगंधाताई होत्या, पण त्यांचं माधव आधी झालं. ठीक आहे, माधवी ताई. हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आपण छायाताईंना आता देऊ सध्या. चालेल. विदोह विधोह ज्योत्स्ना नाही, विदोह नाही, विधोहो. विदोह ज्योत्स्ना भूतले प्रसरती. हा, काय होतं आपल्याला? विदू शब्द आपल्याला आठवत नाही, हो की नाही? थोडक्यात हा, मी नव्हते बहुतेक तेव्हा. बघा, चंद्रमा. चंद्रमा. हा, सॉरी हो, तुम्हीच तर बोलला होतात ना चंद्रमा हो विषयी. हो सर. हा, सॉरी. विधो ज्योत्स्ना भूतले प्रसरती. चंद्रमाचा प्रकाश हा. चंद्रमाचा प्रकाश भूतली. चंद्राचा प्रकाश म्हणा ना. चंद्राचा प्रकाश
भूतले म्हणजे पृथ्वीवर पसरतो. बरोबर, पृथ्वीवर सप्तमी आहे. आता बघा, चंद्राचा प्रकाश, हे आपण जरी चंद्राचा प्रकाश पुल्लिंगी असलं तरी याच्यामध्ये कशा अर्थी आपण बोलतोय संस्कृत मध्ये? चंद्राची ज्योत्स्ना, हा, कारण की आकारांती शब्द आहे बघा, ज्योत्स्ना. आणि हे हो मुलीचं नाव पण आहे, आहे. हो बरोबर आहे. म्हणजे मराठीत आपण एखाद्या मुलाला नाव देतो प्रकाश, हो त्याचीच बहीण ज्योत्स्ना. हो. अजून एक ज्योत्स्ना शब्द कोण सांगेल मला पटकिनी, कुठे आपण म्हणतो? ज्योत्स्ना. ज्योत्स्ना पुलकित वासिनी किरण दिसते. कुसुमित द्रुमदल शोभिनी, आहे ना? हा, सुहासिनी सरस्वतीची प्रार्थना आहे त्याच्यात आहे. सुमधुर भाषिणी हो, सुखदां सरस्वतीची प्रार्थना आहे. वरदां मातरम वंदे मातरम. आठवतंय का? हो. शुभ्र ज्योत्स्ना ना. शुभ्र ज्योत्स्ना, मला तेच पाहिजे होतं. मला पांढरा ज्योत्स्ना प्रकाश, मध्ये पांढरा किंवा धवल, काय बरोबर म्हणायचं, आहे. पांढरा प्रकाश. मी आपलं असं मध्ये आठवण, मला कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा लक्षात येतात ते सांगतोय. तुमच्याही हो डोक्यात असाच कधी कधी प्रकाश पडत असेल असे शब्द वाचत असताना, अरे हे तर या गाण्यामध्ये किंवा हे तर या कवितेत होत. आहे. हा, पुढचं घ्या. सबला सबला तस्य ग्रीवा. हा, ग्रीवा म्हणजे गर्दन का? आपण असं गर्दन म्हणजे पाहिलं. मान. हा. तस्य हम्म, म्हणजे तुझी. हा, आणि सबला म्हणजे सशक्त. सशक्त सबला सबला. सबला आपण म्हणतो ना, सबला स्त्री. सबला. हा, म्हणजे हा. तुझी मान मान सबळ सशक्त आहे. आहे, पण सशक्त ह्याच्यात आहे. अज्ञार्थी आहे का क्रियापद? नाही, असती ना. असतील शब्द नाही ना याच्यात. नाही, अध्यारूत आहे ना क्रियापद. तेच म्हणायचं होतं मला. हा, अध्यात्म. अध्यारूत आहे, बरोबर. सबला तस्य तुझी ग्रीवा मान मजबूत आहे, सबळ आहे, सशक्त आहे, काही चालेल. पुढे आता आपल्या निशिगंधा ताईंपर्यंत आपण गेलो होतो आणि हो. मग आता मी छायाताई, लताताई झाल्या, मग आता सीमाताई. हो. तुलमादाय वस्तूनां क्रयं विक्रयं च आपणिकः करोति. हा, आता पहिलं वाक्यातलं कर्ता आणि क्रियापद शोध. हो. आपणिक करता काय हा, कोण करतो? आपणिक करतो. बरोबर. क्रय विक्रय वस्तूनाम काय करतो? तर कर्म म्हणजे वस्तूंची विक्री करतो, खरेदी विक्री करतो. आणि तुलमादाय म्हणजे तराजूने. नाही, ते तुलमादायाचं मला नीट कळत नाहीये. ते कालच्या सारखं आहे, तुलाम आदाय. आदाय. तुलाम आदाय हा, आदाय. तराजू त्यामुळे कोणी कालच्या आदाय. कोणी सारखं प्रॉम्प्ट आहे करू ते. नका, कोणी प्लीज प्रॉम्प्ट करायचं नाहीये. हा, तराजू वापरून. हा, आता आदाय मी काल सांगितलं होतं बघा, नय आनय सारखं. आदान म्हणजे देऊन घेऊन असं. हा, मग आता इथे काय होईल? आदाय म्हणजे तराजू घेऊन असं होईल. हा, बरोबर आहे. तराजू घेऊन हा. वस्तूंचा क्रय विक्रय, खरेदी विक्री विक्री. खरेदी विक्री, क्रय विक्रय हा. म्हणलं तरी चालतं. हा सो शब्द मराठीत सुद्धा. आहे. मला थांबा, मी हा. वॉशरूमला जाऊन येते. हा, आणि आपणिक आपणिक म्हणजे काय? करोति. दुकानदार. दुकानदार करतो. हा, दुकानदार करतो. बघा, संधी विग्रह जमला पाहिजे ताई, बरोबर. तुला मादाय तुलाम हा कसा आदाय. होईल? हो. बघा, दुकानदार तराजू तराजू घेऊन घेऊन
वस्तूंची, वस्तूनाम क्रयम विक्रयम म्हणजे खरेदी विक्री, विक्रय म्हणजे विक्री, क्रय म्हणजे खरेदी करतो. हो. सीमाताई नंतर कोण येतात हा आपल्याकडे? विद्याताई तर मी नव्हत्या. तरम लिखती. हा, कर्ता कर्म सांगा. जनका करता हम्म. काय लिहितो? तर पत्र लिहितो. हा, म्हणजे पत्र काय झालं? कर्म. बरोबर. आणि क्रियापद हा, काय आहे? लिखती लिहितो. हा, म्हणजे पिता काहीतरी पिता पत्र लिहितो. काहीतरी पत्र लिहितो. हा, आता काहीतरी म्हणजे सुनवेचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. है की नाही? हम्म. चला, हो, म्हणजे आपल्याला आता शब्द सुनवे. आठवत नसेल तर हरकत नाही. कारण की नुकताच तुम्ही तो शब्द 2 मिनिटापूर्वी बघितलाय. सुनू, बघा, सुनूहू सुनू, हा शब्द होता. लडका, मुलगा. मुलगा, मुला, बरोबर आहे. म्हणजे आता बाप मुलाला पत्र लिहितो. मुलाला. हो की नाही? हो, पिता पिता मुलाला पत्र मुलाला पत्र लिहितो. बरोबर आहे. आणि मग सुनव्वे, लिहितो. बरोबर. हे काय बी? मुलाला. हो, हा, कोणाला? तर मुलाला. बरोबर. झालं का? हो, सॉरी. आज माझ्या मते ही 10वं वाक्य होतं. 11वं वाक्य. पुढे आता कोण आहेत? विद्याताई नंतर विशाखाताई. दंतेषु रसना तिष्ठती. दंतेषु म्हणजे दातात किंवा दातावर. आता रसना बघा, दंतेशु आहे. शू म्हणजे ते दात अनेक वचन आहे. हा, हे लक्षात आलं पाहिजे. दात म्हणजे अनेक दातात आत्मा, जीभ राहते किंवा थांबते. बरोबर आहे. जीभ, रसना म्हणजे जीभ. जीभ. बरोबर आहे ना? जिभेचं घर कुठे असतं? दातांच्या मध्ये असतं, बरोबर, तोंडात. बरोबर. पुढे कोण घेत आहे आता? विशाखाताई नंतर एकदम मोहिनीताई आहेत. पांसुभिः तस्य बालकस्य शरीरं व्याप्तं वर्तते. मग आता पानसू हा शब्द आपल्याला माहिती नाहीये थोडक्यात. हम्म. आपण जाऊ मागे, काय हरकत नाही. हम्म. बघा, दिसतोय ना धूळ. हो, पांसु. हा. हा, आत्ताच चला, पानसू वाचलं. म्हणजे धूळ. धूळ. आणि हे जर का तुम्ही घरी पुस्तकावरून जर का करत असाल ना अभ्यास, तर तुम्हाला पुस्तकाच्या खाली हे सगळे शब्द दरवेळेला धड्याच्या खाली असतात. लिहिलेले असतात. हा, त्यामुळे तिथे आपल्याला डोकं नाही लावायला लागत. पुस्तकात सरळ ते शब्द बघायचे आणि होईल. पांसुभिः. धुईल. पांसुभिः म्हणजे कुठली विभक्ती येणारी? भिः. आपण क्षणभर आत्ता तर बाजूला ठेवू. हम्म. तस्य बालकस्य शरीरम, त्या मुलाच्या, वर्तते. बालकस्य शरीर. बालकस्य म्हणजे मुलाचं शरीर. व्याप्त म्हणजे व्याप्त. व्याप्त म्हणजे त्याने भरलेलं असं म्हणू हा, शकते. हा, वर्तते. असते. असते. मग आता पासुबिही म्हणजे काय? असुबी किंवा म्हणजे आहे. वर्तते म्हणजे आहे किंवा असते. पांसू म्हणजे धुळाने बालकांचं धुळीने, त्या बालकाचं धुळीने त्या बालकाचे शरीर व्याप्त व्यापलेले होते किंवा व्यापलेले होते. नाही, असते. भूतकाळ नाही, हा हा, वर्तमान काळ आहे. असते. व्यापलेले आहे. आहे. आता अगदी बोली मराठीत म्हणायचं तर धुळीने माखले आहे. माखले आहे. पण असं न करता आपण जरी शरीर व्याप्त झालेलं आहे म्हणजे व्याप्त. हा. पूर्ण शरीरावर पसरलेलं आहे ना धूळ. पसरलेलं आहे.
म्हणून